It's well played, Ujo Seller. आणि नक्कीच चौकाराच्या साहाय्याने आपण 6 धावा धावफलकार पाहतोय सिरताज शेखच्या बॅटमधनं. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सिरताज शेखसाठी. फलंदाज बीट झाला, नक्कीच अपील पंचांकडे झाली आहे, परंतु अपील मात्र फेटाळून लावली आहे. आणि या डॉट चेंडूने चांगलं कमबॅक पाहतोय आपण या ठिकाणी नरेश पाटोळेकडनं. नक्कीच जर आपण गोलंदाजी पाहिली या ठिकाणी या शेंद्रुण संघाची, तर एक अटॅकिंग गोलंदाजी आहे या शहापूर तालुक्यातला एक बलाढ्य संघ आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण संघ. आणि या शेंद्रुण संघाकडनं आपण पाहतो शेंद्रुण प्रीमियर लीगचं देखील आयोजन केलं जातं. त्यांचंसुद्धा क्रिकेटवर विशेष प्रेम आहे या सर्वांचं. आणि नक्कीच मैत्रीपूर्ण लढत सातत्याने आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून चांगलं योगदान राहिलं आहे या क्रिकेटला, टेनिस क्रिकेटला त्यांच्या माध्यमातून. अपील पंचांकडे पुन्हा एकदा झाली आहे, नक्कीच अपील मात्र पुन्हा एकदा फेटाळून लावली या ठिकाणी. सातत्याने बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू येतोय. ही क्षमता आहे नरेश पाटोळेची. जबरदस्त गोलंदाजी होती या मैदानावर. आणि स्थिरावलेली धावसंख्यामध्ये आपण स्वराज इलेव्हन डोळे संघाची 6 धावा. चांगलं सहकार्य असतं कुठेही स्पर्धा असल्या क्रिकेटच्या, जर शेंद्रुण गावाचं आणि शेंद्रुणच्या या SPL कमिटीचं नक्कीच सर्वांचं कौतुक करेन मी. आणि या चॅम्पियन्स प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ज्या प्रकारचं सहकार्य राहिलं या शेंद्रुण संघाचं, शेंद्रुण गावाचं, नक्कीच आपलंसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. यावेळी फटका नक्कीच चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर केला आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. नगरसेवक टिटवाळा बाराम राघव दिवाणे सरपंच आहेत, विद्यमान सरपंच गिरसे गावचे. आणि नक्कीच बारामजी दिवाणे यांचं खूप मोलाचं सहकार्य राहिलं आहे. वारंवार म्हणतो बक्षीससुद्धा सातत्याने एक खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी बारामजी दिवाणे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लावली जातात. नक्कीच असं सहकार्य बारामजी दिवाणे गिरसेगावचे विद्यमान सरपंच आपलं सहकार्य लाभत राहू या स्पर्धेला. गणेशजी जाधव उद्योजक फळेगाव, अरुणजी पाटील वाळकस उद्योजक, अशोकजी जाधव उद्योजक आहेत भातसाई गावचे, प्रदीपजी हालके उद्योजक आहेत कासणे गावचे, भाऊ गोंधळी वरपगावचे उद्योजक आणि कृषी बाजार समितीचे माजी सभापती, नरेशजी जाधव शेरेगावचे उद्योजक, विनायकजी भगत उद्योजक आहेत वल्लाणी गावचे, दिलीपजी जाधव भातसाई गावचे उद्योजक. सन्मान चिन्ह जे पाहत आहेत ते आपण दिलीपजी जाधव यांच्या माध्यमातून पाहतोय या स्पर्धेसाठी. आणि दिलीपजी जाधव साहेबांचं नक्कीच मी विशेष आभार मानेन, कारण खूप मोलाचं सहकार्य राहिलं सातत्याने या CPLला त्यांच्याकडनं. जयवंतजी विषय यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या जे आपण ट्रॉफीज पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आल्या आहेत. जयवंतजी विषय आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पाहतोय त्या त्यांच्याकडनं या स्पर्धेला देण्यात आल्या आहेत. शशिकांतजी पाटील पोलीस पाटील आहेत गिरसे गावचे. उत्कृष्ट फलंदाजासाठी जे चषक आहे ते शशिकांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आले. पोलीस पाटील आहेत गिरसे गावचे. गणेशजी दिवाणे उत्कृष्ट गोलंदाज, त्यासाठी मात्र जे चषक आपण पाहतोय ते गणेश सगिवले, आकाश दिवाणे, कल्पेश दिवाणे या सर्व आयोजकांचं देखील नक्कीच कौतुक असेल, कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण ही CPL घडताना पाहतोय. मचिंद्र दिवाणे नक्कीच या सर्वांचं सहकार्य लाभलं या स्पर्धेला. पुन्हा एकदा वॉटर स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर केलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार येतोय साहिल शेखच्या बॅटमधनं. जबरदस्त बॅटिंग पाहतो आपण या षटकामध्ये साहिल शेखकडनं. तब्बल 4 फोर आणि 1 षटकार साहिल शेखच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल शेखसाठी. वॉटर स्ट्रोक पुन्हा एकदा, पत्र डीप मिड विकेटला फिल्डर जर असेल एक सिंगल कंप्लीट केली जाते. आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय
33 धावा. लगेच 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 33 धावा आपण धावफलकार पाहतो या ठिकाणी. आणि ज्या प्रकारे साहिल शेखने दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग केली आहे नक्कीच कौतुक असेल. मी म्हणेन बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा झोन साहिल शेखसाठी नक्कीच स्ट्रॉंग झोन आहे, कारण ज्या प्रकारे शॉर्ट पिच बॉलचा त्या ठिकाणी समाचार घेतलाय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहतो आपण या मॅचमध्ये. नक्कीच जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 6 चेंडूंमध्ये वैयक्तिक 23 धावा आपण साहिल शेखच्या बॅटमधनं पाहतोय. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतो यावेळी नरेश पाटोळेला. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय नरेश पाटोळे. नक्कीच पहिलं षटक देखील चांगलं हाताळलेलं. या षटकामध्ये 10 धावा खर्च केलेला फक्त, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये सुद्धा कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. फटका नक्कीच चांगला आहे. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी. षटकार. जबरदस्त षटकाराने स्वागत केलं या ठिकाणी नरेश पाटोळेचं. जबरदस्त बॅटिंग पाहतो आपण साहिल शेखकडनं. पूर्ण सीझनमध्ये फॉर्म जर आपण या खेळाडूचा बघितला तर नक्कीच कौतुक कराल. ज्या प्रकारचं परफॉर्मन्स या टॉर्नामेंट CPL 2021 मध्ये सुद्धा कौतुकास्पद फलंदाजी केली आहे. वॉटर स्ट्रोक. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. तसेच विघ्नहर्ता मोटर्सचे मालक शरदजी शेलार यांच्याकडनं सुद्धा सेमीफायनल फायनल या मॅचेसच्या मॅन ऑफ द मॅचसाठी मात्र घड्याळाचं पारितोषिक असेल. विघ्नहर्ता मोटर्सचे मालक शरदजी शेलार यांच्याकडनं त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सीमारेषा पार. चौकार. या ठिकाणी 47 धावा धावफलकावर पाहतोय आणि वैयक्तिक 43 धावा 9 चेंडूंमध्ये साहिल शेखच्या बॅटमधनं. पा या अटीतटीच्या सामन्यामध्ये नॉकआउट मॅचेस आपण पाहतोय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय साहिल शेख. का भिवंडी प्रीमियर लीगमध्ये इमर्जिंग प्लेयरचं या फलंदाजाला अवॉर्ड मिळालाय याचं उत्तर पुन्हा एकदा साहिल शेखने या चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 मध्ये मिळालंय. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. 47 धावा. मॅच चालू राहू दे. 23 झाले. 23 27 27 27 आणि 32 32 आणि 6 32 आणि 6 48 48
साहिलचे वैयक्तिक साईची आता 10-41 झाली. 10 बॉल 41. साहिलच्या वाटलं आली काही. आहेत आणि याचे 45 आहेत, 11-45. बरोबर. 11 बॉल 45 वैयक्तिक साहिलचे आणि संघाची 53. 55. मग आता बरोबर नाही 55 धावा धावफलकार पाहतोय आणि वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 45 धावा साहिल शेखच्या बॅटमधनं जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहतोय या मॅच मध्ये आपण. संधी असेल चौथा अर्धशतक झळकावण्याची CPL 2021 मध्ये. अपील पंचांकडे या ठिकाणी नक्कीच जोरदार झाली आहे. नक्कीच या ठिकाणी मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि डॉट चेंडू या ठिकाणी षटक संपले या ठिकाणी. हा 55 धावा पाडतो आपण धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये फक्त नरेश पटोळेने 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जितू पाटोळे यांच्या 23 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये नरेश पटोळे यांच्या या 22 धावा पुन्हा एकदा आणि या आल्या त्या साहिल शेखच्या बॅटमधनं जबरदस्त बॅटिंग या मॅचमध्ये. संधी असेल आपलं अर्धशतक पूर्ण करण्याची कारण पहिलं अर्धशतक या ठिकाणी CPLचं आले ते पप्पू पाटोळे यांच्या बॅटमधनं. समोरचा अपोजिट संघ आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुड संघ. दुसरं अर्धशतक पाहिलं तर आपण नरेश दिवाणे यांच्या बॅटमधनं. तिसरं अर्धशतक प्रणित पाटील वडपे संघाचा प्रणित पाटीलच्या बॅटमधनं देखील एक अर्धशतक आलेलं आणि आज मात्र संधी असेल चौथं अर्धशतक झळकावण्याची या ठिकाणी चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 मध्ये. उज्ज्वल शेलार याचं देखील एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलं. 5वं अर्धशतक झळकावण्याची संधी असेल या मॅचमध्ये. ज्या प्रकारची बॅटिंग आपण साहिल शेखकडनं पाहतोय नक्कीच चांगली कौतुकास्पद फलंदाजी पाहतोय आपण साहिल शेखकडनं. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 55 धावा आपण धावफलकावर पाहतोय आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच ऑन साईडला फटका चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एक सिंगल कंप्लीट केले. 56 धावा धावफलकार पाहतोय आणि या 56 मधल्या 11 चेंडू आणि 45 धावा वैयक्तिक साहिल शेखच्या बॅटमधनं आल्यात. पप्पू पाटोळे यांना पाहता आपण बॉलिंग मार्कवर यावेळी आणि समोर एक विस्फोटक फलंदाज साहिल शेख पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच यावेळी विकेट किपर बीट झालाय तुतू मेमे मध्ये या ठिकाणी डिरेक्ट हिट आणि पंचांचा बोट आकाशाकडे. मोठी विकेट असेल. सिरताज शेख बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी चेरोबा वाशेरे संघाला बाय मिळाली आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. फायनलचा पहिला संघ असेल या ठिकाणी चेरोबा वाशेरे आणि यानंतरचं बॅटल मात्र असेल विजयी संघ विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे ए. या प्रकारची लढत असेल. नवीन फलंदाज मैदानावर पाहतो आपण अतिश घोडविंदेला. छप्पन्न धावा आपण धावफलकार पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे या ठिकाणी पप्पू पाटोळेच्या माध्यमातून शेंद्रुड संघाकडनं. अतिश गोडविंदे स्ट्राईक एंडला. मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारची जोडी होती महेंद्र मागे आणि उज्ज्वल शेलारची त्याच प्रकारची जोडी पाहतो आपण अतिश गोडविंदे आणि साहिल शेख. नक्कीच या ठिकाणी यॉर्कर लेनचा चेंडू. फलंदाज मात्र त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टिअर केलाय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये आणि चांगलं कमबॅक पाहतो आपण या ठिकाणी पप्पू पाटोळे. आपल्या संघाला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल या मॅचमध्ये.
कारण एक भल्या मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल पाहतो आपण स्वराज 11 डोळे संघाची. वॉटर स्ट्रोक अतिश गडविनेच्या बॅटमधनं डीप स्क्वेअर लेगला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. बसताय त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं. त्या ठिकाणी सूचना असेल आपल्या आयोजकांकडनं. फुल टॉस चेंडू, कोणतीही संधी नाही. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. षटकार. त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग बसलाय. विनंती असेल आपण कृपया मैदानाच्या बाहेर बसायचं. चौऱ्याहत्तर धावा दाखल पाहतो आपण या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाच्या. यावेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अतिश गोडविंदे
साहिल शेखच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. नक्कीच जबरदस्त बॅटिंग असेल. आणि साहिल पाटोळे याला आपण बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय. नक्कीच 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या ठिकाणी पहिल्या इनिंगचा. फुल टॉस बॉल यावेळी पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय आणि चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सीमारेषा पार. चौकार. 12 चेंडू आणि 49 धावा वैयक्तिक साहिल शेखच्या बॅटमधनं या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहतोय आपण. 13 चेंडू आणि 49 धावा साहिल शेखच्या बॅटमधनं. आणि संघाची धावसंख्या बाद आपण धावलकावर या ठिकाणी 78 धावा 78 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच भलं मोठं टार्गेट या ठिकाणी पुन्हा एकदा सेट केलंय. ज्या प्रकारची बॅटिंग आपण वाशिरे संघाकडनं पाहिलेली एजे स्पोर्ट्स भातसा विरुद्ध या मॅचमध्ये सुद्धा स्वराज 11 डोळे संघाकडनं पाहतो आपण. जबरदस्त बॅटिंग असेल प्रथम फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल साहिल शेखसाठी या ठिकाणी. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. अर्धशतक आलंय साहिल शेखच्या बॅटमधनं. बॅटवर करायचे फलंदाज. थँक्यू डीजे. 14 चेंडू आणि 53 धावा. जर बॅटिंग आवडली असेल मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहिल शेख साठी. 14 चेंडू आणि 53 धावा साहिल शेखच्या बॅटमधनं. या CPL 2021चा 5वा अर्धशतक झळकलं या ठिकाणी या मैदानावर. पुन्हा एकदा जबरदस्त बॅटिंग पाहतो आपण स्वराज 11 डोळेकडनं. आणि नक्कीच 82 धावा आपण संघाच्या धावफलकावर पाहतो या ठिकाणी. पुन्हा एकदा अपील पंचांकडे नक्की जोरदार झाली आहे. अपील मात्र फेटाळून लावले पंचांनी. नक्कीच उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंगचा. 82 धावा आपण धावलकर पाहतो या ठिकाणी. यावेळी नक्कीच ऑफस्टम्पच्या थोडा दूर चेंडू होता आणि पंच रुपेश व्यापारी यांचा मात्र इशारा येतो या ठिकाणी. अव्वंतर चेंडू घोषित केलाय. नक्कीच एक्स्ट्रा धाव ऍड होईल आणि या एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 83 धावा धावफलकावर पाहतोय. नक्कीच खूप मोठं टार्गेट असेल या मॅच मध्ये मात्र आईगाव देवी स्पोर्ट्स क्लब शिंदरोड संघापुढे. आणि नक्कीच जबरदस्त डिलिव्हरी. यावेळी मात्र फलंदाज बीट झाला. डॉट चेंडू असेल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फटका नक्की चांगला या ठिकाणी. काऊ कॉर्नरला फिल्डर देखील हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते आणि 85 धावा आपण या ठिकाणी धावफलकावर पाहतोय स्वराज 11 डोळे संघाच्या. नक्कीच शेवटचा बॉल असेल या ठिकाणी पहिल्या इनिंगचा साहिल पाटोळेच्या माध्यमातून. आणि साहिल शेख या मॅच मध्ये 50 लगावली आहे. नक्कीच चांगली बॅटिंग पाहिली आहे. शेवटचा चेंडू पाहतोय आपण साहिल शेख साठी. नक्कीच यावेळी मात्र फलंदाज मात्र बाद झाला या ठिकाणी आणि इनिंग देखील संपली आहे. 85 धावा धावफलकावर आणि 86 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंदरोड संघापुढे. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 हॅलो सांगू आणि या ठिकाणी या विभागातील शेळी संघ आपण बघतोय नेवरे गावामध्ये स्पर्धा सुरू आहे. त्या ठिकाणी फायनलसाठी क्वालिफाय झालाय. नक्कीच कौतुक असेल आणि शुभेच्छा सुद्धा असतील या ठिकाणी शेळी संघाला. या सर्व शिवम स्पोर्ट गिरसे आणि तमाम आयोजकांतर्फे.
तर 86 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंदूर संघापुढे सज्ज व्हायचं आहे हे टार्गेट चेस करण्यासाठी. नक्कीच चांगली लढत पाहायला मिळते या ठिकाणी. शेंदूर विपक्ष डोळे नक्कीच आपल्या या चॅम्पियन्स प्रीमियर लीग शिवम स्पोर्ट्स गिरसे आयोजित आपण CPL 2021 पाहतोय. आणि पुन्हा एकदा प्रमुख सहकारी आपल्याला ज्यांचं राहिलं आहे या ठिकाणी अनिल मानिवडे साहेब उद्योजक वासिनगावचे, मयूर पाटील साहेब नगरसेवक टिटवाळा, बाळारामजी दिवाणे विद्यमान सरपंच गिरसे ग्रामपंचायत. नक्की त्यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य राहिलं आहे. गणेश जाधव उद्योजक आहेत फळेगावचे, अरुण पाटील साहेब वाळकस उद्योजक, अशोक जाधव उद्योजक आहेत भातसाई गावचे, प्रदीप फालके कासणे गावचे उद्योजक, भाऊ गोंधळी वरपगावचे उद्योजक, कृषी बाजार समिती माजी सभापती नरेशजी जाधव शेरेगावचे उद्योजक, विनायक भगत बल्लाणी गावचे उद्योजक, दिलीपजी जाधव यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य राहिले. सन्मान चिन्ह देखील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलं. भातसाई गावचे उद्योजक आहेत दिलीपजी जाधव. जयवंत विषय मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला मिळाल्या त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. शशिकांतजी पाटील पोलीस पाटील गिरसे उत्कृष्ट फलंदासाठी चषक आपल्याला त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. गणेश दिवाणे गिरसे उत्कृष्ट गोलंदाजासाठी चषक त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. सूरजजी वाघेरे मॅन ऑफ द मॅचसाठी थम्सअप आपण जे पाहिले ते सूरजजी वाघेरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. सोमनाथजी हाके मेजर आहेत वासिन गावाकडनं पाण्याची सुविधा त्यांच्या माध्यमात त्या ठिकाणी झाली आहे. रमाकांतजी तारमळे मॅचसाठी आपण बॉल पाहतोय ते रमाकांतजी तारमळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलेत. हर्षलजी विषय टॉप 5च्या ज्या टीम असतील त्यांच्यासाठी बॅक स्पॉन्सर केल्यात. हर्षल विषय आणि अहम स्पोर्ट्स किनवली यांच्याकडनं. रामजी तिवरे ग्राउंडसाठी बॅनर फ्रेम सुविधा रामजी तिवरे यांच्या माध्यमातून. विनोदजी जाधव सुरेशजी जाधव जितेंद्रजी दिवाणे यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य केलं आहे. शिवाजी पालवी कोसले विद्यमान सरपंच कोसले ग्रामपंचायत, किरणजी जाधव खातिवलीचे उद्योजक, रामजी ठाकरे कोशिंबीचे उद्योजक, समीर घोडविंदे आनेगावचे उद्योजक यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलं आहे. दिनेश सिंग मॅन ऑफ द सिरीजसाठी जो कूलर आपण पाहतो या ठिकाणी वासिनगावचे उद्योजक आहेत दिनेश सिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आला आहे. नक्कीच या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन या गिरसे शिवम सोड गिरसेकडनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपलं सर्व सहकार्यांचं. ज्या प्रकारचं सहकार्य आपण या स्पर्धेला ठेवलं आहे फायनल डे पाहतोय आपण या CPL 2021चा. आणि असंच सहकार्य आपलं कायम लाभत राहावं आम्हा सर्वांसाठी. या क्रिकेटसाठी आवश्यकता असते त्या प्रकारची आपल्या ग्रामीण खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी असंच सहकार्य लाभत राहावं अशीच अपेक्षा असेल एक दर्जेदार स्पर्धा होण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये विकेटचं पतन झालं आणि मोठी विकेट असेल पप्पू पाटोळेला माघारी धाडलंय. नक्की 2 धावा आपण धावफलकावर पाहतोय. जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नक्कीच या सर्व आयोजकांतर्फे सुद्धा विराज डोंगरे याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नक्कीच मनपूर्वक शुभेच्छा असतील विराज डोंगरे आपणास आयोजकांच्या वतीने आणि सर्व क्रिकेट प्रेमींच्या वतीने. फटका नक्कीच चांगला आहे यावेळी मात्र नक्कीच शेड्यूल त्या ठिकाणी बॉल मात्र कलेक्ट केला आहे. नक्कीच 2 धावा या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्यात आणि 2 धावांनी आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंदूर संघाची 6 धावा धावफलकावर. 86 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे आणि 6 धावा धावफलकावर पाहतो आपण. उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल या मॅचमध्ये जितू पाटोळेवर. कारण हे टार्गेट चेस करायचं असेल तर नक्की षटकार चौकार मारावे लागतील.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 6 धावा आपण धावफलकावर पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय यावेळी शानूला. नक्की 86 धावांचं लक्ष या मॅचमध्ये शेंदूर संघासमोर. जितू पाटोळे स्ट्राईक एंडला सज्ज या ठिकाणी. दोन सांग रे दोन सांग रे एक सांग फुल टॉस बॉल. यावेळी फटका चांगला आहे. कनेक्शन देखील प्रॉपर झालंय आणि डिस्टन्स देखील. काव कॉर्नरला जबरदस्त षटकार जितू पाटोळेच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा कनेक्शन देखील प्रॉपर झालंय. नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मिड विकेटला. सीमा रेषा बार. बॅक टू बॅक दुसरा षटकार जितू पाटोळेच्या बॅटमधनं. युगायुगाचा कडकंधार यवन साखरी करी सरदार युगायुगाचा कडकंधार यवन साखरी करी सरदार. नक्कीच गोलंदाजीमध्ये महागडा ठरलेला जितू पाटोळे फलंदाजीमध्ये मात्र चांगला कमबॅक पाहतोय. धावा मात्र वसूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय जितू पाटोळे यांच्या बॅटमधनं. कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये शानूला. 18 धावा धावफलकावर पाहतो आपण या षटकाराच्या साहाय्याने. यावेळी मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर चेंडू. अव्वांतर चेंडू पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड होईल आणि एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी आणि 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावांनी एकवीस धावा धावफलकावर पाहतो आपण. च्या माध्यमातून परंतु माघारी धाडलंय या ठिकाणी. जबरदस्त झेल अतिश गोडविंदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी. आणि 25 धावा आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. दुसरं षटक मार्गस्थ असताना फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि नक्कीच डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार. चौकार.
29 धावा आपण धावफलकावर पाहतो या ठिकाणी. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि कॅप्टन आतिश घोडविंदीला पुन्हा एकदा आपण बॉलिंग मार्कवर या ठिकाणी सज्ज पाहतोय. 29 धावा धावफलकावर या ठिकाणी. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल या ठिकाणी 18 चेंडूंचा आणि समीकरण नक्कीच खूप मोठं आहे. 29 धावा आपण धावफलकावर पाहतोय. डिस्टन्स मात्र हे चौकार षटकार मारावे लागतील या मॅचमध्ये जर हे डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर. कारण 86 धावांचं लक्ष होतं या मॅचमध्ये शेंद्रुड संघासमोर. फुलटॉस बॉल फटका नक्कीच चांगला या ठिकाणी ऑन साईडला. लॉंग ऑनला फिल्डर येतोय. थोडी मिसफील्ड झाली आणि चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. चौकार. नक्कीच 3 गडी आतापर्यंत माघारी परत येत, परंतु चांगली बॅटिंग पाहतो आपण या ठिकाणी. फटका नक्कीच पुन्हा एकदा चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर जर असेल कोणतीही चुकी नाही. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि खराब फेकी या ठिकाणी. अजून एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 2 धावा नक्कीच ऍड होतील या ठिकाणी. 2 धावांनी आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 35 धावा. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट चेंडू असेल. चांगला कमबॅक पाहतो आपण या ठिकाणी. 35 धावा धावफलकावर या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुड संघाच्या. फुलटॉस बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार. चौकार. आणि चांगलं कमबॅक पाहतोय आपण. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला या ठिकाणी. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. दाखल पाहतो आपण या चौकाराच्या साहाय्याने. फुलटॉस बॉल यावेळी मात्र नक्कीच थोडी मिसअंडरस्टँडिंग झालेली, परंतु कोणत्याही प्रकारची धाव मात्र येत नाही चेंडूवर. पण आम्ही धावफलकावर आपण धावसंख्या स्थिरवलेली पाहतोय 43 धावा. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर. त्रेचाळीस धावा दाखल पाहतो आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुड संघाला. आणि ज्या प्रकारची फलंदाजी होती आहे नक्कीच प्रेक्षकांचा मात्र रोमांच या मॅच मध्ये वाढत चालला या ठिकाणी. शेंद्रुड आणि ढोळे संघ जबरदस्त बॅटल पाहतो आपण या ठिकाणी. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी शिवम सोड गिरसे ए विपक्ष विजयी संघ. चेरोबा वाशिरे संघाचा मात्र फायनल मध्ये प्रवेश झालाय. जबरदस्त मनोरंजन केलंय या CPL 2021 मध्ये चेरोबा वाशिरे संघाने. नक्कीच कोणता संघ फायनल मध्ये खेळेल संघर्ष पाहतो आपण या सर्व संघांचा, कारण ज्या ट्रॉफीज त्या पाहतोय CPL 2021च्या त्या ट्रॉफींवर नाव कोरण्यासाठी. साहिल शेख बॉलिंग मार्कवर सज्ज या ठिकाणी.
यावेळी मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला बॉल टर्न झालेला, फलंदाज मात्र बीट होतोय आणि डॉट चेंडूने आपण षटकाची सुरुवात पाहतो या ठिकाणी, चौथ्या षटकाची. नक्कीच स्लोवर वन हाताळलेला या ठिकाणी आणि फलंदाज मात्र पुन्हा एकदा बीट झालाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू मात्र आपण साहिल शेख कडनं आणि परिणामी आपण धावफलकावर जर धावसंख्या पाहिली तर 43 धावा स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी शेंदूर संघाची. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी, डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा पार, चौकार. धावा धावफलकावर या चौकाराच्या सहाय्याने पाहतो आपण. पुन्हा एकदा स्लोवर वनचा मारा या ठिकाणी, डीप मिड विकेटला फिल्डर जर असेल, दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी, 2 धावा नक्की सक्सेसफुली कंप्लीट केल्यात. 2 धावांनी आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी शेंदूर संघाची 49 रन ऑन स्कोर कार्ड. नक्कीच चांगली बॅटिंग आपण सोपानच्या माध्यमातून पाहिली आहे. या मॅच मध्ये मात्र संघर्ष पाहतोय, कारण लक्ष खूप मोठं 86 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंदूर संघापुढे. हे टार्गेट चेस करताना मात्र टॉप ऑर्डर मात्र कोसळलं, परंतु सोपानने ज्या प्रकारे नक्कीच धुरा सांभाळली आहे या मॅच मध्ये, आशा जिवंत आहेत शेंदूर संघाच्या. पुन्हा एकदा यावेळी टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू ऑफ स्टंपच्या नक्कीच वारंवार दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज आपण सातत्याने बीट होताना पाहतोय. यावेळी फटका नक्कीच चांगला आहे, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर जर असेल, एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि नक्कीच विकेटचं पडत 50 धावा धावफलकावर पाहतोय आपण आणि 6 चेंडूवर 6 षटकारांची आवश्यकता असेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. 86 धावांची आवश्यकता, 50 धावा धावफलकावर पाहतोय आणि 6 चेंडू आणि 36 धावा मॅचचं समीकरण. बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय या ठिकाणी केतन मगरला. शेंदूर संघाचं देखील कौतुक असेल, कारण चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण या संघाकडनं पाहिली आहे. शेंदूर प्रीमियर लीगचं देखील आयोजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. वेगवेगळ्या टॉर्नामेंट्स या शेंदूर गावाकडनं होतात. नक्कीच जितू पाटोळे, नरेश पाटोळे असतील, खूप मोलाचं सहकार्य असतं सर्वांना त्यांचं, आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगलं सहकार्य राहिलंय. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय, झेलची शक्यता असेल. नो मॅन्स लँडमध्ये मात्र चेंडू ड्रॉप होतोय. नक्कीच डॉट चेंडू सर कोणत्या प्रकारची धाव मात्र घेतली नाहीये. सामन्यामध्ये मात्र औपचारिकता बाकी असेल, कारण 5 चेंडू आणि 36 धावा मॅचचं समीकरण असेल. यावेळी मात्र फलंदाज बीट होतोय. दुसरा डॉट चेंडू असेल या ठिकाणी. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. मिड विकेटला झेल होण्याची शक्यता असेल आणि जबरदस्त झेल, विकेटचं पतन होईल.
अभिनंदन डोळे संघ, हार्डलक शेंदूर संघ, नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये आलात. अशीच अपेक्षा असेल, विनंती असेल, हार्डलक आणि शुभेच्छा असेल आपल्याला पुढील वाटचालीस. मनीष